तुम्ही टक्क्याने अजून प्रशासकीयच्या भूमिकेतनं बाहेर आलेले नाहीत. आणि हे आता मी त्या दिवशीपासून 20 तारखेपासून मी म्हणजे ज्या ज्या घटना घडलेत तिथं बोलतो की आता लोकशाही सुरू झालेली आहे आणि प्रशासक राज्य संपलेलं आहे. अधिकारी हे मानायला तयार नाही आणि त्याचा अनुभव पदाधिकाऱ्यांना पण काल काहीतरी आला असं कळत आहे. त्यांनी पण ते स्टेटमेंट दिले की लोकशाही संपली, लोकशाही सुरू झाली, प्रशासक राज्य संपले. माझी त्यांना विनंती आहे की गॅजेटेड ऑफिसर किंवा IAS हे फार मोठं पोस्टिंग असतं आणि IAS अधिकाऱ्यांनी तर फार तळागाळात जाऊन सर्वसामान्य माणसांची सगळी दुःख ऐकून काम केलं पाहिजे. त्यांचं पहिलं पोस्टिंग आहे. माझी अजूनही त्यांना विनंती राहील की आम्ही तुमचे शत्रू नाही. तुम्ही जे लोकशाहीला अभिप्रेत काम आहे किंवा जे शासनाला अभिप्रेत काम आहे ते काम करा. कुणाच्या दबावाखाली काम करू नका. पारदर्शीपणे काम करा. जी कामं आहेत ती सगळी कामं झाली असती. जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं आज न झाल्यामुळं मान खटाव तालुक्याचं इतकं मोठं नुकसान झाले, न भरून येणार नुकसान झाले. आणि हे नुकसान म्हणजे अप्रत्यक्ष त्या जनतेचं नुकसान आहे, शासनाचं अखर्चित निधीचं नुकसान केलेलं आहे. आणि या नुकसानी संदर्भात कारवाई झाली पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे हे कामं खर्चित राहिलेत, ज्यांनी हे टेंडर ओपन केले नाहीत त्या सगळ्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत. किंबहुना त्यांची कॉस्ट बसवली पाहिजे अशी शासनाकडे माझी मागणी आहे. हा गैर अपरव्याच आहे तो. प्रशासनाचा करंटेपणा आहे का दुसरं कोण राजकीय त्यामध्ये आहे? नाही, ते त्यांच्या पाठीमागे कोण आहे त्यात खरं तर तुम्ही त्यांना बाईट विचारले की जाऊन भेटून विचारलं पाहिजे. माझं 100% मागणं आहे. त्यांच्यावर कोणाचा फार मोठा दबाव आहे. तो नक्की दबाव कोणाचा आहे त्याला तेच सांगू शकतो, मी सांगू शकणार. त्यांनी हे चुकीचं काम केले हे मी 100% सांगतोय. त्याचे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटा, त्यांची बाईट घ्या आणि त्यांना विचारा हे चुकीच्या पद्धतीने काम तुम्ही का करता, तुमच्या कोणाचा दबाव, ते नक्की याचं उत्तर देतील. आज आपण बघितलं असेल ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा हाच उद्देश आहे. मान खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि शासनापासून ही परिस्थिती दडवण्याचं काम सुरू आहे. आणि याच्या संदर्भामध्ये CO मॅडम एकदा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी तिथे लोकशाहीचा आणि लोकप्रतिनिधीचा अवमान करायचा प्रयत्न केला. निवडून आलेल्या सभासदांचा अवमान करत असताना त्याच्यापेक्षा तिथल्या माझ्या सर्वसामान्य मतदारांचा, गोरगरीब लोकांचा त्यांना कामापासून वंचित ठेवून त्यांना ही परिस्थिती जी आहे या परिस्थितीमध्ये जर ही दुष्काळी कामं झाली असती सगळी, जलयुक्त शिवारची, DPDCतनं जी पाणी पुरवठ्याची कामं होती, जी साठवण बंधारे होते, पाझर तलाव दोनशी कामं होती, अशी सगळी कामं पूरहानीतनं झालेली जी कामं मंजूर झाली होती ह्यातली जवळजवळ 45 कोटीची कामं ही जर झाली असते तर चांगल्या रस्त्यावर तिथले शेतकरी चालले असते, लोक चालले असते. याशिवाय स्मार्ट शाळा मधून जवळ 5 कोटी रुपयाची कामं आहेत. ह्या जर शाळा झाल्या असत्या तर गोरगरिबांची मुलं ते चांगली शिकली असते शेतकऱ्यांच्या या शाळेमध्ये. तर अशा सगळ्या प्रकारे मिळून जवळजवळ 60 कोटी रुपयाची कामं यांनी टेंडर न ओपन करता ठेवले आहेत. आणि त्यामुळे दुष्काळ वाढीला आणि टंचाई जी आहे या टंचाई वाढीला त्यांनी मदत केली असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे. आणि म्हणून तातडीने ही कामं ओपन करावी आणि तिथल्या भागात लोकांना दिलासा द्यावा. आणि या संदर्भातली ज्यांनी हे काम कृत्य केलंय, चुकीचं काम केलंय, या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी विभागीय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनाही, पालकमंत्र्यांना मी पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चौकशी करून यामध्ये सुस्पष्ट अहवाल सादर करावं, जे काही चुकीचं घडले त्याच्यावरती कारवाई करावी अशाचा पालकमंत्र्यांनी रिमार्क म्हणून पत्र दिले आहे. तेही जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आणि त्यांना भेटून आता चालू त्याचे फोटो मी आपल्याला देणार आहे. ठीक.